हा आहे नवीन भाग. आय हो तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वृषभ आज सकाळी सकाळी लवकर उठला. त्याने त्याचं आवरून तो खाली टेबलवरती नाश्ता करण्यासाठी आला. नाश्ता करण्यासाठी अगोदर सगळे घरातले तिथे येऊन बसलेलीच होती. वृषभ टेबलवरती बसला व तो त्याचा नाश्ता करू लागला. विनायक त्याच्याकडे बघतच होता, कारण आज तो मस्तपैकी रेडी होऊन ऑफिसला जायला निघालेला होता. वृषभमधला बदल आता घरातल्या सगळ्यांना जाणवायला लागला होता. घरामधला अगदी साधा, समजदार आणि सुसंस्कारी मुलगा थोडासा वेगळा वागतोय म्हणजे त्याच्यातला बदल हा जाणवणारच. घरामध्ये काय माहिती की एकाच मुलीच्या मागे हे दोघेही वेडे आहेत. विनायक म्हणाला, वृषभ कुठे डेटला चालला आहे की ऑफिसला? दादा, अशी फालतू कामासाठी मला वेळ नाही. मला ऑफिसला जाणं महत्त्वाचं वाटतं. वृषभ विनायकला उत्तर देत होता. वृषभने पटकन त्याचा नाश्ता पूर्ण केला आणि लगेच गाडीची चावी घेऊन ऑफिसला जायला निघाला. त्याच्या मागे विनायकही ऑफिसला जाण्यासाठी त्याच्यासोबत व त्याच्याच गाडीत बसला. वृषभला जाता जाता फ्लावर्स घेऊन जायचे होते ऑफिसमध्ये, पण आता विनायक सोबत असल्यामुळे त्याला फ्लावर्स घेता आले नाही. दोघेही डायरेक्ट ऑफिसमध्ये गेले. विनायकचं मात्र कामामध्ये लक्ष लागत नव्हतं. त्याचं पूर्ण लक्ष मीरावरती होतं. वृषभ त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला व चारूला बोलावून घेतलं. चारू, तुम्ही सांगू शकाल का, मुलींना काय दिलं म्हणजे त्या खुश होतात? चारूला हा प्रश्न ऐकून जरा वेगळं वाटलं. सर, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे समजा एखादी मुलगी मला आवडत आहे, तर मी तिला कसं इम्प्रेस करू किंवा तिला मी कसं प्रपोज करू म्हणजे ती मला हो बोलेल? चारूच्या मनामध्ये आता लाडू फुटत होते. चारूला वाटलं की मीच ती मुलगी आहे, नाहीतर माझ्यासोबत असं सर का शेअर करतील? चारूच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आली. मिस चारू, मी काहीतरी विचारतोय तुम्हाला. तुम्ही सांगाल का प्लीज? नाही म्हणजे तुम्ही लेडीज आहात ना, त्यामुळे तुम्हाला विचारतोय. सर, पण तुम्हाला कोणत्या मुलीला इम्प्रेस करायचं आहे? चारू विनायकला विचारते. तिचं नाव मी नाही सांगू शकत, तुम्ही फक्त मला सांगा. आता चारूला पक्की खात्री झाली की ती मुलगी मीच आहे. चारू स्वतःच्या मर्जीप्रमाणे सांगते. सर, तुम्ही तिला एखादी महागडी गोष्ट गिफ्ट देऊ शकता. त्याने ती खूप खुश होईल व इम्प्रेसही होईल. जर तुमच्या कंपनीमध्येच असेल तर तुम्ही तिला प्रमोशन देऊन जास्त खुश करू शकता. चारूने सांगितलेल्या या गोष्टी खरं तर चुकीच्या होत्या, पण ती तिच्या मनाप्रमाणे व तिच्या मनात असलेल्या गोष्टी सांगत होती. तिला जे हवं आहे ती तिथे बोलत होती. ओके, मग मी एखादी महागडी गोष्ट घेतो. मग नक्कीच होईल ना ते इम्प्रेस? विनायक विचारतो. हो सर, नक्कीच. एवढं बोलून चारू तेथून निघून जाते. आता चारू मनातल्या मनात खूप खुश असते. म्हणजेच विनायक सर आपल्याला लाईक करतात तर. पण मला तर वृषभ आवडतो. पण जाऊ दे, हा काय व तो काय, दोघेही भाऊच आहेत व दोघेही प्रचंड श्रीमंत. चारू मनामध्ये मालकीण बनायची स्वप्न पाहत असते. विनायक इकडं दुपारच्या सुमारात ऑफिसच्या बाहेर जातो. तो एका ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन मस्तपैकी एक रिंग खरेदी करतो, तेही एकदम महागडी, व एक फ्लावरचा गुच्छा घेऊन येतो. व इकडे ऋषभ मात्र दुपारी बाहेर जातो. तो डायरेक्ट जाऊन मीराच्या हॉस्टेलच्या दारात थांबतो. मीरा आता ऑफिसला जायला निघालेलीच असते. ऋषभ तिला बघतो व हॉर्न वाजवतो. गाडी शेजारी येते. तिलाही जाणवतं की ही गाडी ऋषभ सरांचीच आहे. हाय मीरा, कशी आहेस? कसं वाटतं तुला? आता बरी आहेस ना? ऋषभ मीराला विचारतो. सर, मी बरी आहे आता, पण तुम्ही इकडे कुठे? मीरा सरांना विचारते. मी या साईटलाच आलो होतो, माझं एक काम होतं. जाता जाता म्हटलं तुला घेऊन जावं. हे ऐकून मीराला खूप आनंद होतो, पण तिला तो चेहऱ्यावरती दाखवता नाही आला. नाही सर, मी येईल, त्याची काही गरज नाही. मीरा लटकच ऋषभला बोलत होती. नाही, असं कसं? मी पण ऑफिसला चाललो आहे ना, मग सोबत जाऊया आपण. ऋषभनी दरवाजा उघडला व मीरा गाडीमध्ये बसली.
आजही गाडीमध्ये बसताना मीरा मागच्या सीटवरती बसली. तसा वृषभ गाडी चालवून डायरेक्ट गाडी ऑफिसच्या दारात जाऊन थांबवतो. हे दोघेही गाडीमधून खाली उतरतात. विनायक गिफ्ट घेऊन येत असतो. पार्किंगमध्ये तिघांचीही गाठभेट होते. विनायक मीराला व वृषभला एकत्र पाहून खूप संतापतो. वृषभ व मीरा दोघेही मोठी स्माईल करत ऑफिसमध्ये चाललेली असतात. विनायकला हे काही बरं वाटत नाही. विनायक हे सगळं तिथेच उभा राहून पाहत असतो. आता मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या वृषभला इथे पण पुढाकार घ्यायचा आहे. जी गोष्ट मला आवडते ती याला पाहिजेच असते. लहानपणीपासून त्याने हेच केलंय. विनायक मनातल्या मनात वृषभला बोलत होता. नाही, मी मीराला एवढ्या सहजासहजी माझ्या हातातून जाऊ देणारच नाही. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तिला मी वृषभची तर अजिबातच होऊ देणार नाही. विनायक आता जाऊन त्याच्या केबिनमध्ये बसतो. आणलेली रिंग तिथेच ड्रायव्हरमध्ये ठेवतो. योग्य वेळ आल्यावर आपण ती मीराला देऊ असा मनात निर्णय घेतो. तो चारूला केबिनमध्ये बोलवतो व त्यांनी आणलेले फ्लावर्स हे चारूला देण्यासाठी हात पुढे करतो. मिस चारू, हे फ्लावर्स तुम्ही घरी घेऊन जा. ॲक्च्युली मी ते एका कामासाठी आणले होते, पण ते काम मी कधीतरी करेल. ते असेही ऑफिसमध्ये राहून खराब होतील. त्याला तुम्ही घरी घेऊन जा. चारूला फ्लॉवर्स घेऊन खूप आनंद होतो. कदाचित विनायक आपल्याला बोलायला लाजत असेल म्हणून तो फक्त फ्लावर्स देत असेल. ही कुठेतरी सुरुवात आहे असं तिला वाटतं. चारू ते फ्लावर्स घेते व खुश होते. इकडे आता लंच टाईम झालेला असतो. वृषभला लंच करायचा असतो. मीरा ऋषभच्या केबिनमध्ये काम करत असते. सर, मी नंतर येते, तुम्ही लंच करून घ्या. मीरा, तुम्ही लंच नाही करणार का? ऋषभ विचारतो. सर, मी माझ्या केबिनमध्ये जाऊन करते. तसा ऋषभ पिऊनला आवाज देतो व एक टिफिन घेऊन यायला सांगतो. पिऊन अजून एक टिफिन घेऊन येतो. मिस मीरा, तुम्ही आज इथेच लंच करा माझ्या केबिनमध्ये. ही ऑर्डर आहे माझी. नाईलाजाने मीराला तिथेच लंच करावा लागतो. तर ती मनामधून खूप तिला चांगलं वाटत असतं. मीरा लंच करते तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. मोबाईलवरती आलेलं नाव पाहून मीरा खूप खुश होते. ऋषभ मात्र तिच्या तोंडाकडे बघत असतो. मीरा पटकन घाई गडबडीमध्ये फोन उचलते. समोरून तिचे बाबा बोलत असतात. मीरा, आईची डिलेवरी झाली बरं का? बाबा फोनवरती मीराला सांगत होते. मीराला हे ऐकून खूप आनंद होतो. आणि हो, तुला भाऊ झाला आहे. मीराचे बाबा आनंदात फोनवरती मीराला सगळं काही सांगत होते. छान झालं बाबा. आता आई कशी आहे? आईची तब्येत व बाळाची तब्येत बरी आहे. पण आईचं C-सेक्शन झालं आहे. त्यामुळे तिला काहीच काम करता येणार नाही. त्यामुळे तुला गावाकडे यावं लागेल 2-3 महिने तरी. तुला गावाकडेच राहावं लागेल आईची काळजी घ्यायला. हे ऐकून मीराला खूप वाईट वाटतं. माझं कॉलेज, माझा जॉब सोडून मी गावाकडे कशी काय राहू असा विचार तिच्या मनात येतो. पण एवढ्या दिवसांनी बाबांचा फोन आला व ते एवढ्या प्रेमाने बोलत होते. त्यामुळे ती जराही विचार न करता लगेच होकार देते. मीरा फोन ठेवून देते. काय झालं मीरा, ठीक आहे ना सगळं? ऋषभ विचारतो. हो सर, सगळं व्यवस्थित आहे. पण मला 2 महिन्यांसाठी गावाकडे जावं लागेल. 2 महिने एवढे दिवस? शक्य नाही. तू 8 दिवसांची सुट्टी माग किंवा 15 दिवसाची. पण 2 महिने म्हणजे कसं पॉसिबल आहे? ऋषभ म्हणतो. आईची डिलेवरी झाली आहे सर. तिला काहीच काम करता येणार नाही. त्यामुळे माझं जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला रिझाईन करावं लागलं तरी चालेल. रिझाईनचं नाव काढल्यावर ऋषभला वाईट वाटतं. रिझाईन करायची गरज नाही. मी तुला 1 महिन्याची सुट्टी देतो. पण तू 1 महिन्यात लगेच जॉईन करशील, ऋषभ तिला दाटवत सांगतो. ठीक आहे सर. मी शक्य तितक्या लवकर येण्याचा प्रयत्न करेल. तर सर, मी उद्यापासूनच गावाला जाते. ओके. कुठलं गाव आहे तुझं? ऋषभ विचारतो. कळमनेर आहे सर. ठीक आहे, चालेल. पण कनेक्ट राहा. काही प्रॉब्लेम आला तर मी तुला कॉल करेन. ऋषभ तिला खूप हलक्या आवाजात बोलत असतो. त्याला आता मीराची सवय झालेली असते. आता ती महिनाभर कंपनीमध्ये दिसणार नाही म्हणून तो खूप नाराज असतो. इकडे घरी जाण्यासाठी मीरा मात्र खूप खुश असते. आता परत सगळं व्यवस्थित होईल असं तिला वाटत असतं. गावाकडे तिची आत्या व विजय आलेले असतात. आता ह्यावेळेस मीरा गावाकडे आली म्हणजे तिचं आपण लग्न लावायचं असा विचार तिच्या आत्या कुसुम करत असते.
आता बघूया पुढच्या भागात नेमकं काय घडतंय. तोपर्यंत चॅनलला असेच कनेक्ट राहा. व्हिडिओ पाहत राहा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू